आता फक्त आपल्याला संधी द्यायची त्यांना वेळ आली आहे, तर आपण सुद्धा त्यांना हातभार लावूया आणि आपल्या मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देऊन आपण नक्की जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपल्यासाठी झगडणारा, वंचिताला न्याय देणारा पाठवू आपण. काही जणांनी निधी अडवलेला आहे, काही जणांनी रोज पाठवल्याने काय भाजी बोलण्याने अडवलं असेल, काय दुसरं कोणी अडवलं असेल, काय कशा म्हटलं आता पहिल्यापासून आमचं मत मला वाटतं मला जोपर्यंत आम्हाला कळत होता नाही तोपर्यंत तो माणूस आमचा वडील स्वतः मोहिते पाटलाला जोडला होता. तेव्हापासून तुम्ही तर आम्ही पार्टी पहिल्यापासून सोडलंच नाही त्यांना. ही जनता आहे, ही जनता आदरणीय भाईसाहेबांच्या आणि चेअरमन साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुमच्या काय भावना आहे, तेथील लोकांचा कुठल्या बाजूने प्रतिसाद आहे, काय सांगचाल बाबा? काय नाव? शरदराव गोडसे. काय निवडणुकीचं वातावरण कसं आहे तुमच्या गावातलं? राष्ट्रवादी. कशामुळं? हे कामामुळं. कोण करते काम? मोहिते पाटील. बर, काय काय झाले ते काम तुमचं? काय मोहिते पाटलाचे काम? रस्ता आहे, बर पुण्या टाक्या बांधले ते, बर पुण्या अजून काय चालू करणार आहेत कामं? बर बर काही जणांनी निधी अडवलेला आहे, काही जणांनी रोज पाठवल्याने, बर कोणी काय केलं? अडवलंय निधी? काय भाजी बोलण्याने अडवलं असेल, काय दुसरं कोणी अडवलं असेल, काय कशामुळं? आम्ही करतो किंवा तुम्ही करा, राहू द्या जायगाव म्हणणार आहे ते. कुठला निधी अडवला? हे टाक्याचं बांधकामचं कुठं घाण पांढरं रस्ता आलं की त्याचं ते अडवण ठेवायचं, कोणाचं वाटलं चाललं की दगड लावायचं. आता काम अर्धवट जायचे काय? अर्धवट सगळं येते. भाजपवाले निधी अडवलाय, तुम्ही गेलता का नाही त्यांच्याकडे? आम्ही घालत होतो. आता आपल्या विरोधात आहे म्हणलं कसं आहे, आमचा वडील होतं ते का नाही पहिल्यापासून मोहिते पाटला म्हणजे जोडलेलं होतं. कोण असतं मोहिते पाटलाच्या संपर्कात? कोण तुमची कामं करतं? कोण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये? सरपंचांनी हे नानासाहेब गोडसे, हे डॉक्टर साहेब, आपलं माडिक शेठ, असे असतात. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आहे, कोण आहे उमेदवार? आता मग तुतारीकडनं असेल किंवा तुम्ही म्हणताय मोहिते पाटलाकडनं? तुतारीकडून आम्ही जागेदार एक आणि मुळवलेले आहेत, 2 आहेत. कशा आहेत ते माणसं? कामं हे करते ते का? तुमच्या संपर्कात असते ते? ते आपण निवडून आल्यानंतर करणार बाबा, आधी केली त्यांनी कामं, पण आता इथून पूर्ण बाबा ज्यावेळेस त्यांचं आपण मतदान करेल त्यात निवडून येणार ती, त्यावेळेस ती करणार ना, ज्यावेळेस त्याला सत्ता मिळेल तेव्हा करणार ना. संग्रामदादाचं अनेक वर्षापासून इथं संपर्क आहे, काम आहे. होय होय, कसं आहे त्यांचं काम? एकंदरीत 1 नंबर आहे. होय, काय काय कामं केली त्यांनी? कामं पाणी टाक्या कुठं काय म्हणजे असं वरून आलेली कामं करत राहायसारखं. तुमच्या काय बेसिक गाडी अडचणी असते त्यासाठी गाडी भेट होते का त्यांची? काय मी नाही स्वतः गेलो, पण आमची जी वैयक्तिक टीम असते तेच जातो आम्ही पण म्हणजे ढकल त्यांच्याकडं. मोहिते पाटला आता पहिल्यापासून आमचं मत मला वाटतं मला जोपर्यंत आम्हाला कळत होता नाही तोपर्यंत तो माणूस आमचा वडील स्वतः मोहिते पाटलाला जोडला होता. बर बर तेव्हापासून तुम्ही तर आम्ही पार्टी पहिल्यापासून सोडलंच नाही त्यांना. भले त्यांनी आमची कामं करू द्या किंवा संपर्कात राहू द्या, पण वडील होतं म्हणून आम्ही आपलं गटा सोडलेलाच नाही पहिल्यापासून. जिव्हाळ्याचं नातं आहे. जिव्हाळ्याचं नातं आहे. दुसरे काही नागरिक बसले आहेत. बाया काय नाव सांगताल? सचिन शिंदे. कसं आहे तुमचं वातावरण गावातलं? वातावरण 1 नंबर आहे. कोणासाठी 1 नंबर आहे? जानकर गटासाठी मोहिते पाटील गटासाठी. कोण आहे आता जानकर गट मोहिते पाटील गटाचे उमेदवार? जानकर गटातर्फे आपले बापू रणजित बापू जाधव आणि पंचायत समिती पिलीव गटातनं संग्रामसिंह जागीरदार यांची पत्नी. कसे आहेत उमेदवार? समाधान आहे का तुम्ही? हो 1 नंबर उमेदवार. काय संपर्कात असतात का तुमच्या? काय हो संपर्कात कायमच आहे तिथे. हां, कामाची माणसं आहे तिथे. काय काय कामं केली त्यांनी आतापर्यंत? रस्त्याच असं लाईट वगैरे, त्यानंतर पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे ती. विरोधक बी आता आहेत की विरोधक विकास कामाकडे बघून मत द्या असा प्रचार करतायत, कसं बघताय विरोधकांकडे? ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, दुसरं काही नाही. स्टंटबाजी आहे. कशाची स्टंटबाजी? काय कुठल्याही गोष्टीवर विरोधक काही करत राहणार आता असे. आता काय परिसरातल्या नागरिकांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला, याचा काय परिणाम दिसतील का? काय सुद्धा नाही, परिणाम काही नाही. काय इथल्या प्रमुख अडचणी काय आहेत तुमच्या? अडचणी काय? लाईट, पाणी आणि रस्ता, दुसरं काही नाही. बरं, त्या सोडवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न झाला आहे बऱ्यापैकी झालाय. बरं, आता भविष्यात काय अपेक्षा असणार आहे तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराकडून? काय हेच अपेक्षा, पाणी, लाईट, रस्ता हेच अपेक्षा, दुसरं काय अपेक्षा नाही. काय सांगचाल? आता निवडणुका तुमच्या जोरात आहेत तिथे चालू, कसं आहे वातावरण? आज या माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढत असताना
आदरणीय माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील या महाराष्ट्राचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखालीमध्ये या तालुक्यामध्ये जो प्रत्येक उमेदवार आहे, जो लढणारा कार्यकर्ता आहे, त्याला संधी देण्याचं काम या दोन्ही नेतृत्वाने केलेलं आहे. आणि हा लढणाऱ्या सर्व सामाजिक घटकांपर्यंत, वंचितापर्यंत, समूहापर्यंत पोचणारे हे सर्व उमेदवार आहेत. या उमेदवाराच्या खांद्यावरती जबाबदारी देण्याचं काम आता आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी केलं आहे. आणि त्या उमेदवाराचं काम आपण प्रामाणिकपणे हे कार्यकर्त्यांनी केले पाहिजे किंवा ह्या जनतेने केलं पाहिजे, हे आपलं म्हणणं आहे. कारण काय झाले, आता जी सोशल मीडियावरती जो फिरणारा जो मतदार वर्ग आहे, जो म्हणजे त्यांना न्यायच कोण देऊ शकत नाही, भरकटलेली अवस्थेत आहे. परंतु त्या तरुणांना माझं सांगणं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला एखाद्या खमक्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहावं लागेल. तर ते नेतृत्व म्हणजे आदरणीय धैर्यशील भाई असतील, आमदार उत्तम जानकर साहेब असतील, त्यांनी दिलेले उमेदवार हे आपण स्वतः उमेदवार आहे असं समजून त्यांचं प्रामाणिकपणे घराच्या दारापासून शेतकऱ्या बांधापर्यंत जाऊन तिथं त्यांचं काम केलं पाहिजे. आणि त्यांना बहुमताने येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करून आपल्या हक्काचे प्रश्न, आपल्या ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वंचित कामगारांचे प्रश्न असतील, ते आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपण सोडवून घ्यावे. कोण आहे ते उमेदवार, म्हणजे लोकांच्या समाधान आहेत का त्या उमेदवाराबाबत? हो, आहेत ना. आता आमच्या मौलिगावचे सुपुत्र आदरणीय रणजित बापू जाधव हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे यज्ञसेना संग्रामदादा जहागीरदार ह्या पंचायत समिती उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम, प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करण्यासाठी तत्पर 24 तास ते हजर असतात. आणि आजपर्यंत इतिहास आहे, त्यांनी उमेदवार नसतानासुद्धा जनतेची त्यांनी सेवा केलेली आहे. आता फक्त आपल्याला संधी द्यायची त्यांना वेळ आली आहे, तर आपण स्वतः त्यांना हातभार लावूया आणि आपल्या मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देऊन आपण नक्की जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपल्यासाठी झगडणारा, वंचिताला न्याय देणारा पाठवू आपण. या तुमच्याच गटातील काही युवकांनी विरोधी पक्षात प्रवेश केला मध्यंतरी, अशा बातम्या आल्या, याचा काय परिणाम दिसेल का? सर, कसं आहे माहिती आहे का, मी सरपंच असलो किंवा एखादा सदस्य असलो, नेता कुठे गेला, ही जनता आहे. ही जनता आदरणीय भाईसाहेबांच्या आणि चेअरमन साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपण कुठे नेता गेलो म्हणून काय गणित बदलत नाही, परंतु जनतेचं प्रेम, ह्या 18 पगड जातीचं प्रेम हे ह्या दोन्ही नेत्यावर आहे. आज तुम्ही जर तालुक्यातला अभ्यास जर बघितला असेल तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ना, हे राष्ट्रीय सेवक संघाचे आहेत. परंतु आज या दोन्ही खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी सर्व समाजाला, सर्व घटकांना न्याय द्यायचं काम केले. उमेदवारी बघा तुम्ही असेल, दलित असेल, ST असेल, SC असेल, OBC असेल, सर्वांना उमेदवारी देऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी केली आहे. मग आज मला सांगा, तुम्ही तालुक्यामध्ये बघा, दंडशाही, गुंडशाही अशा लोकांना विरोधी पक्षातल्या लोकांनी तिकीट दिले, परंतु खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी जो कामाचा माणूस आहे, जो सर्व समाजाला, समूहाला, घटकाला न्याय देणारा उमेदवार आहे, त्याच्या पाठीशी खांद्यावर धुरा देऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांचाही मान सन्मान केला आहे. परंतु त्यांचा मान सन्मान त्यांनी केला तर त्यांना आशीर्वाद देऊन, आपण मतदान रूपाने आशीर्वाद देऊन त्यांना आपण विजय करून आपण आपल्या हक्काचा माणूस आपल्या कामकाजासाठी नक्कीच तालुका तरी जिल्हास्तरीय पण पाठवूया. विरोधकांचं नेतृत्व करणारे बी म्हणतात की आम्ही एक कामाचा माणूस आहे. प्रत्येकाला आपापल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी या संविधानातून आपल्याला मतदानाचा लाख मोलाचा अधिकार दिला आहे, परंतु आपलं लाख मोलाचं मत आपल्या जो काम करणाऱ्या व्यक्तीशी पाठीशी उभं करावं. आता संवेदनशील मतदार आहे, बौद्धिक संशयितला आहे, की प्रत्येकाला नॉलेज आहे आज कुणाचं काय करायचं ते. प्रत्येक योग्य वेळेस योग्य जनतासुद्धा तिथं आशीर्वाद देणार आहे मतदारांना.